नागपुर के मंगलवारी फ्लाईओवर पर ट्रक चालक ने एक मजदूर को कुचल दिया। घटनास्थल पर ही उसकी मौत हो गई। घटनास्थल से फरार हुए ट्रक चालक को बाद में पुलिस ने गिरफ्तार कर लिया। मृतक लालू श्रवण राजवंशी बताया गया। वह मूलतः बिहार के नवादा का रहने वाला था और मजदूरी के लिए नागपुर आया था। पुलिस ने आरोपी ट्रक चालक यशोधरा नगर निवासी राकेश मंगलूनाथ चौहान को गिरफ्तार कर लिया है। दोपहर 2:30 बजे के दौरान लालू मंगलवारी फ्लाईओवर से पैदल जा रहा था। इसी दौरान ट्रक चालक ने उसे टक्कर मार दी। ट्रक के नीचे आने से लालू की मौके पर ही मौत हो गई। रास्ते से गुजर रहे नागरिकों ने घटना की जानकारी पुलिस को दी। पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। ट्रक के नंबर के आधार पर पुलिस ने आरोपी चालक को गिरफ्तार किया। आगे की जांच पुलिस कर रही है। लोकवाहिनी न्यूज के लिए सदर पोलीस स्टेशनला काल फिर्यादी आहेत अमरावती येथील राहणारे विजय केशवराव टोनपे यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांना त्यांचे मित्र होते बुलढाणा येथील, त्यांनी माहिती दिली आहे की त्यांच्या ओळखीचे काही लोक आहेत नागपूरमध्ये, त्याच्यामध्ये महेश वरगडे, प्रशांत नायडू यांच्याकडे एका कंपनीच्या संबंधाने इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे। तर त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी येथील प्रशांत नायडू आणि महेश वरगडे यांची भेट घेतली असता त्यांना माहिती दिली की त्यांच्याकडे एक कंपनी आहे, त्या कंपनीचा ट्रेडिंग प्रॉफिट फंड आहे। त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 15 दिवसामध्ये 40% रिटर्न मिळू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला नगदी 1 करोड रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात कमीत कमी। त्याच्या बदल्यात 15 दिवसात 1 करोड रुपये आणि 40 लाख व्याज प्रॉफिट अशी रक्कम मिळू शकते। यातील फिर्यादी यांनी नंतर त्यांच्या मित्रांना ही गोष्ट सांगितल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्यांनी 1 करोड रुपये रक्कम जमा केली आणि काल परवा दिनांक 2/12/2025 रोजी त्यांनी यातील आरोपी प्रशांत नायडू आणि महेश वरगडे यांना ते माउंट रोड सदर या ठिकाणी एका कार्यालयामध्ये त्यांच्या ताब्यात हस्तांतरित केली आहे। त्यानंतर त्यांना सांगितलं की 2 तासामध्ये आपल्याला याच्यामधून कंपनीकडून NOC आणि कन्फर्मेशन मिळेल, त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 1 करोड 40 लाख रुपये पुढच्या 15 दिवसात मिळतील। त्यांनी ते रक्कम विजय बघेल याच्याकडे सोपवली। त्यानंतर 2 तासानंतर यातील फिर्यादीने ज्यावेळेस प्रशांत नायडू आणि महेश वरगडे यांना फोन केला त्यावेळेस त्यांचे मोबाईल बंद आले। त्याचबरोबर त्यांना कुठले कन्फर्मेशन किंवा त्याच्यामध्ये कुठली गोष्ट माहिती मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासोबत अशा पद्धतीचा फ्रॉड झालेला आहे, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये यातील रक्कम स्वीकारलेले जे विजय बघेल आहेत त्यांच्या शोध घेऊन आम्ही त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली आहे आणि त्यांना अटक करून सध्या पोलीस कोठडीमध्ये ते आहेत, अधिक तपास करीत आहोत। यातील एका आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याच्यामध्ये 5 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। 5 दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीकडे सखोल तपास करून पुढील गुन्ह्याचा तपास करीत आहोत। काल दिनांक 3/12/2025 रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की मंगळवारी कॉम्प्लेक्स समोरील जो मंगळवारी पूल आहे त्या पुलावरती एक अपघात करून वाहन पळून गेलेलं आहे। तात्काळ स्टाफसह आपण रवाना झाल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रेत रोडवरती पडलेलं मिळालं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून माहिती मिळाली की एक ट्रकने त्या व्यक्तीचा अपघात करून ट्रक सदरकडे निघून गेला आहे। सदर बीटमधील बीट मार्शल यांना तात्काळ आम्ही त्या ठिकाणी रवाना केलं। त्यांनी त्या एरियामध्ये त्या ट्रकचा पाठलाग करून ट्रकला ताब्यात घेतला आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी जो मयत झालेला होता त्या मयत व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा सोबत कोण ओळखीचं नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती, परंतु नंतर त्याच्या अंगातील कपड्यांची झडती घेतल्यानंतर त्याचे आधार कार्ड मिळून आले। त्याच्यामध्ये त्याचं नाव मयत हा लालू श्रवण राजवंशी, राहणार अकबरपूर, नवादा, बिहार येथील असून त्याच्या जो ट्रकने अपघात केलेला आहे तो ट्रक आहे तो चालक होता, त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले। त्याचं नाव आहे राजेश मंगलूनाथ चव्हाण, तो राहणार आहे यशोधरा नगर, झेंडा चौक या ठिकाणचा। त्याचबरोबर त्याच्या ताब्यातील जो ट्रक आहे तोही पुढील तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। मृतक हा सध्या नागपूर या ठिकाणी काही कामानिमित्त नोकरी करत आहे। त्या नोकरीच्या अनुषंगाने नागपूरमध्ये राहत होता, परंतु त्याच्या नातेवाईकांकडून अधिक त्याचा तपशील जाणून घेत आहोत। विशाल बंबडवार, नागपूर।